नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता आरोग्य विभाग भरती जिल्हा परिषद आरोग्य सेवक या पदासाठी आपण तांत्रिक क्वेश्चन सुरू करत आहोत। आरोग्य सेवक या पदासाठी जो काही अभ्यासक्रम मित्रांनो दिलेला आहे नवीन सिलेबसनुसार आणि TCS IPPS पॅटर्ननुसार मित्रांनो आपण क्वेश्चन घेणार आहोत। मित्रांनो, एकूण 500 क्वेश्चनची सीरीज आपण चालू केलेली आहे, त्यामधला आपला पहिला व्हिडिओ आहे। यामध्ये मित्रांनो न्यू सिलेबसनुसार सर्व क्वेश्चन हे तुमचे असणार आहेत। त्यामुळे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आता मित्रांनो, ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। म्हणजे ज्यावेळेस मित्रांनो मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तो तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ बघाल। म्हणजे मित्रांनो, तुमचा आगामी काळामध्ये होणारे आरोग्य सेवक या पदासाठी पुरुष 40% आणि 50% यामध्ये मित्रांनो 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि तांत्रिक क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत। तांत्रिक क्वेश्चनवरच मित्रांनो तुमचा रिझल्ट या ठिकाणी अवलंबून असणार आहे। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। सर्व क्वेश्चन हे वन लाइनर असणार आहे, जेणेकरून मित्रांनो तुमचा जास्तीत जास्त सराव होणं हे गरजेचं आहे। तर पहा मित्रांनो, वन लाइनर क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। न्यू सिलेबसनुसार हे सर्व क्वेश्चन असणार आहेत। यामध्ये तुम्हाला डायरेक्ट आन्सर दिलं जाणार आहे। तर पहा, पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास रिकाम जागा होते। प्रश्न काय पहा, एक वेळेस लक्ष द्या। पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास कसे होत जाते, तर ते वाढत जाते, जास्त होत जाते। ठीक आहे, म्हणजेच मित्रांनो ही आपली पृथ्वी आहे। या पृथ्वीवरून जे हा ठिकाणी विषुववृत्त आहे, या विषुववृत्ताकडून जसं जसं आपण मित्रांनो ध्रुवाकडे जाऊ, जसं ध्रुवाकडे जाऊ या ठिकाणी मित्रांनो वस्तूचं वजन हे वाढत जातं। म्हणजे जीचे मूल्य काय होते, वाढत जाते आणि ध्रुवावर वस्तूचं वजन हे सर्वात जास्त असतं। म्हणजे ध्रुवाकडून ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या केंद्राकडे येतो त्यावेळेस जीचे मूल्य हे कमी होत जाते। हे सुद्धा लक्षात ठेवा। उलट प्रश्न विचारला जाईल, पहा पृथ्वीकडून गुरुत्व त्वरण हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास ते काय होतं, वाढत जातं। मात्र प्रश्न जर असा आला की जीचे मूल्य किंवा गुरुत्व त्वरण हे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना ते कसं होत जातं, तर ते कमी होत जातं। हे कन्फ्यूज करणारे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी IBPS तुम्हाला अशा स्वरूपामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं। हा तुम्हाला पहिलं विधान दिलं जाईल की पृथ्वीचे गुरुत्व त्वरण हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास कमी होत जाते, पहिलं दिलं जाईल। दुसरं दिलं जाईल तुम्हाला, पहा दुसरा असा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला, पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण हे ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना जास्त होत जाते किंवा वाढत जाते। मग वरीलपैकी 1 व 2 बरोबर, 2 व 3 बरोबर। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी वरीलपैकी दोन्ही या ठिकाणी चूक असणार आहेत। काय या ठिकाणी उलटसुलट विधान तुम्हाला दिले जाऊ शकतं, लक्षात ठेवा। म्हणजेच पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना काय जातं, जास्त होत जातं आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना ते कमी होत जाते। हे लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एका व्यक्तीचं वजन विषुववृत्तावरून ध्रुवाकडे जात असताना ध्रुवावर त्या व्यक्तीचं वजन कमी होतं आणि ध्रुवाकडून त्याच व्यक्तीचं वजन विषुववृत्ताकडे येत असताना ते वाढत जातं। मग योग्य विधान कुठलं, अयोग्य विधान कुठलं, हे तुम्हाला या ठिकाणी ओळखण्यासाठी विचारलं जाऊ शकतं। तर या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या केंद्राकडून ज्यावेळेस आपण ध्रुवाकडे जातो त्यावेळेस आपलं वजन वाढत जातं आणि ज्यावेळेस म्हणजे कुठल्याही वस्तूचं, आपलंच नाही, व्यक्ती असो किंवा कुठलीही वस्तू असो पृथ्वीवरली, ठीक आहे। आणि ज्यावेळेस आपण ध्रुवाकडून पृथ्वीच्या केंद्राकडे येतो त्यावेळेस वजन हे कमी होत जातं। एवढा मुद्दा तुम्हाला या परीक्षेच्या अनुषंगाने किंवा या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न पहा, वजनाचे SI एकक आहे। आता हा प्रश्न 100% मित्रांनो परीक्षेला विचारला जाईल। वजनाचे SI एकक कोणते आहे, वजनाचे SI एकक कोणते आहे, तर वजनाचे SI एकक आहे मित्रांनो न्यूटन। वजनाचे SI एकक कोणते आहे, तर ते वजनाचे SI एकक आहे मित्रांनो न्यूटन। त्याच्यानंतर पहा, वजनाचे CGS एकक कुठले आहे, तर वजनाचे CGS एकक जर विचारलं तर ते डाईन। वजनाचे CGS एकक कुठले आहे, डाईन। पहा, वजनाचे SI एकक कुठलं, तर न्यूटन। वजनाचे CGS एकक कुठलं, तर ते डाईन। हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं 100%, ठीक आहे। याच्यानंतर पहा, वस्तूचे वजन ध्रुवावर रिकाम जागा असते। वस्तूचे वजन ध्रुवावर कसे असते, तर वस्तूचे वजन हे ध्रुवावर सर्वाधिक असते आणि वस्तूचे वजन हे विषुववृत्तावर कसे असते, तर सर्वात कमी असते। हे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर पहा, 5 नंबरचा प्रश्न आहे, रिकाम जागा बलामुळे पृथ्वीवर सगळ्या वस्तू आपल्याकडे आकर्षिल्या जातात। तर पहा, या ठिकाणी असं कुठलं एक बल आहे पृथ्वीकडे की ज्यामुळे पृथ्वी सगळ्या वस्तू आपल्याकडे आकर्षित करत असते, तर ते गुरुत्वीय बल आहे। गुरुत्वीय बलाचा शोध कोणी लावला, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, गुरुत्वीय बलाचा शोध कोणी लावला। त्याच्यानंतर पहा, गुरुत्वीय त्वरण वस्तूच्या रिकाम जागावर अवलंबून असतं। गुरुत्वीय त्वरण हे कशावर अवलंबून असतं, म्हणजे जीचे मूल्य। तर गुरुत्वीय त्वरण हे कशावर अवलंबून असतं, तर ते वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असतं। गुरुत्वीय त्वरण हे कशावर अवलंबून असतं, तर ते वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असतं। महत्त्वाचा प्रश्न हे लक्षात ठेवायचा आहे। 7 नंबरचा प्रश्न पहा, प्रश्न काय विचारलेला आहे, प्रश्न असा आहे की केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा रिकाम जागा असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। तर पहा, केपलरनं सांगितलेलं आहे की जो काय आपला सूर्य आहे
जो काय आपला सूर्य आहे, तर पहा या ठिकाणी केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा म्हणजे जो काय ग्रह आहे, आता सूर्य हा सूर्यमालेतील केंद्रस्थानी असतो आणि सर्व ग्रह त्याच्या बाजूला फिरत असतात. म्हणजे सूर्यमालेमध्ये सूर्य जो काय मित्रांनो हा महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तर सूर्य त्या नाभीच्या कशावर असतो, तर त्या लंबवर्तुळाकार हा कक्षेने फिरत असतो. म्हणजेच मित्रांनो जो का आपला सूर्य आहे हा ग्रहाच्या कक्षेवर लंबवर्तुळाकार कक्षेने फिरत असतो आणि तो एका नाभीवर असतो. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे केपलरच्या पहिल्या नियमानुसार. आता वस्तूचे वजन हे ध्रुवावर रिकाम जागा असते, तर वस्तूचे वजन हे ध्रुवावर सर्वाधिक असते. वस्तूचे वजन हे ध्रुवावर कसे असते, सर्वाधिक असते. फेरी IMP असलेला प्रश्न हे लक्षात ठेवा, वस्तूचे वजन ध्रुवावर सर्वाधिक असते. त्याच्यानंतर पहा पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य रिकाम जागा असते, तर पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य हे 0 असते. पहा पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य कसे असते, तर ते 0 असते. कसे असते, तर ते 0 असते. पहा पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य 0 असते. त्याच्यानंतर पहा वस्तुमान ही कशी राशी आहे, तर वस्तुमान ही मित्रांनो अदिश राशी आहे. वस्तुमान ही कशी राशी आहे, तर वस्तुमान ही अदिश राशी आहे. त्याच्यानंतर वजन ही रिकाम जागा राशी आहे, तर वजन मित्रांनो ही सदिश राशी आहे. पहा वस्तुमान अदिश राशी आणि वजन ही सदिश राशी. अदिश आणि सदिश राशीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा जोड्यालावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जीचे मूल्य रिकाम जागा ध्रुवावर रिकाम जागा असते, तर जीचे मूल्य ध्रुवावर कसे असते, तर ते सर्वाधिक असते. जीचे मूल्य ध्रुवावर कसे असते, तर ते सर्वाधिक असते. त्याच्यानंतर पहा जीचे मूल्य सगळीकडे सारखे असते. जीचे मूल्य सगळीकडे सारखे असते, तर ह्या जीचे जे काय मूल्य मित्रांनो सगळीकडे सारखे असते. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. कॅपिटल जी आणि स्मॉल जी यामध्ये फरक आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसे जीचे मूल्य रिकाम जागा होत जाते. तर पहा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून काय म्हटलेलं, पहा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतसे जीचे मूल्य कसे होत जाते, तर तसे जीचे मूल्य काय कमी होत जाते. त्याच्यानंतर पहा वस्तूचा मुक्तिवेग वस्तूच्या रिकाम जागावर अवलंबून असतो, तर वस्तूचा मुक्तिवेग हा वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. वस्तूचा या ठिकाणी पहा वस्तूचा मुक्तिवेग हा कशावर अवलंबून असतो, तर वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असतो. वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे रिकाम जागा माप आहे, तर वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. पहा वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे कसे माप आहे, तर ते गुणात्मक माप आहे. त्याच्यानंतर पहा पृथ्वीच्या आत जाताना खोलीनुसार जीचे म्हणजे गुरुत्व त्वरणाचे मूल्य रिकाम जागा होत जाते. तर पहा आपण ज्यावेळेस पृथ्वीच्या आतमध्ये जातो त्यावेळेस जीचे मूल्य कसे होत जाते, तर ते कमी होत जाते. पहा ध्रुवाकडे वाढत जातं आणि या ठिकाणी विषुववृत्ताकडे म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे कमी होत जाते. हे आपण पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर पहा 18 नंबरचा प्रश्न आहे, अवकाश स्थानकावर जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ रिकाम जागाने कमी होते, तर ते या ठिकाणी पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा अवकाश स्थानकावर जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत म्हणजे या ठिकाणी पृथ्वीच्या आणि अवकाशयानाची तुलना केलेली तुलनेत केवळ रिकाम जागाने कमी होते, तर ते 11% कमी होते. किती? 11% कमी होते. हे लक्षात ठेवायचं आहे. बलाचे एकूण किती प्रकार पडतात, तर बलाचे एकूण 3 प्रकार पडतात. बलाचे एकूण किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. तर ते कुठले पहा, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल आणि अणुकेंद्रकीय बल असे हे बलाचे 3 प्रकार पडत असतात. त्याच्यानंतर 20वा नंबरचा प्रश्न, न्यूटनचे गतिविषयक किती नियम आहेत, तर न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहेत. न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहेत. तर अशा प्रकारे आरोग्यशोक पुरुष या पदासाठी आपण 20 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. मित्रांनो 100% या प्रश्नाचा तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वरूपाची नवीन सिरीज पाहण्यासाठी मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.